भारताचे 52वे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या शपथविधीनंतर पहिल्यांदाच त्यांची आई डॉक्टर कमलताई गवई मंगळवारी त्यांच्या मूळ गावी अमरावती येथे पोहोचल्या। हा ऐतिहासिक क्षण संस्मरणीय बनविण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी अमरावती विमानतळावर त्यांचं जोरदार स्वागत केलं। डॉक्टर कमलताई गवई यांच्या आगमनाने संपूर्ण कॅम्पसमध्ये उत्सवाचं वातावरण होतं। कमलकृष्ण निवासस्थानी पोहोचताच तिथे आतिषबाजी आणि फुलांचा वर्षाव करून भव्य स्वागत करण्यात आलं। यावेळी बौद्ध परंपरेनं पालन करून सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण देखील आयोजित करण्यात आलं, ज्यामुळे स्वागत समारंभ अधिक आध्यात्मिक आणि प्रेरणादायी बनला। क्रियापेक्षा जे सत्य आहे ते हे कार्यक्रम खूपच छान झाले आणि ते उत्स्फूर्त होते, धरून मानून म्हणजे तुम्हाला सगळं काही मिळेल, परंतु लोक म्हणजे आणणं कठीण असते। तर सगळीकडे म्हणजे प्रत्येक फंक्शनला तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ना, म्हणजे लोक आणि सगळ्याच लेवलवरचे लोक शपथविधीच्या वेळेसही होते, त्या हॉलमध्ये लोक नाही आवरे, त्यानंतर त्यांच्यासोबतच कोर्टमध्ये पण गेले, तिथे कार्यक्रम झाला। त्यानंतर संध्याकाळी भूषण साहेबाच्याकडे पण गेट टुगेदर झालं सगळ्या लोकांचं आणि तोही कार्यक्रम अतिशय चांगला झाला। ते प्रत्येक म्हणजे कार्यक्रमाला स्वतः भूषण साहेब जातीने हजर होते, लोकांची खाण्यापिण्याची देखभालही खूप केली आणि मग दुसऱ्या दिवशी कोर्ट असल्यामुळे त्यांना थोडंसं म्हणजे माहिती प्राप्त करावी लागते। मग सगळ्यांची जेवणं खावणं विचारपूस केल्यानंतर ते मग रूममध्ये गेले। म्हणजे चांगलाही होता, गंभीरही होता आणि भावनिकही होता। त्या सगळ्यात भावनिक म्हणजे मला जे मी आधी तुम्हाला म्हणजे बोलले होते की जेव्हा जेव्हाही साहेबांची आठवण येते आणि भूषणचं हे सर्वोच्च पदावर आरूढ झालेलं हे जे व्यक्तिमत्व समोर येतं, तेव्हा मला म्हणजे एकटी जरी असली तर भडभडून येतं। कारण काय की साहेबांचं म्हणजे भूषण साहेबाच्या घडणजळणीमध्ये दादासाहेबांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे। नवे भूषण साहेबाच्या सोबतच जिथे जिथे कुठे सभा संमेलन काय असतील त्या ठिकाणी तो साहेबांच्या सोबत राहत होता। त्याने आपल्या भाषणातही ते सांगितलं की जिथे जिथे साहेब जायचे कार्यक्रमाला वगैरे तर हा त्यांच्यासोबत राहत होता किंवा ते याला घेऊन जात होते। त्यामुळे कमी वयातच चांगल्या विचाराचा पगडा त्यावर फिट झाला आणि साहेब जे जनतेशी वागत होते, गोरगरिबाशी वागत होते। आता आमचं तर सगळं बेसच असं आहे की आमचं सगळं श्रद्धास्थान बाबासाहेब आहेत आणि गौतम बुद्धाने ज्या लोक म्हणजे जनता आहे ह्यावर दिलेलं आहे आणि त्याचाच बेस घेऊन बाबासाहेबांनी घटनेमध्ये लोकांवर कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे आणि हा लोक म्हणजे जनता हे साहेबांचा केंद्रबिंदू होता। त्यामुळे लहानपणापासून गोरगरिबांची सेवा करणं, अवभगत करणं आणि मदत करणं हे गुण भूषणमध्ये लहानपणापासूनच आले। भूषण गवई साहेब काय प्रतिक्रिया द्या? त्यांना मंगलमैत्रीच द्यायची। माझ्याजवळ मंगलमैत्रीशिवाय दुसरं काहीच नाही आहे। ज्यांनी चांगलं म्हटलं उसका बे मंगल हो, कोणी हे केलं त्यांच्या वक्ताला मी काय बोलणार आहे। ते जर खूप मोठे असतील तर मग त्यांनी ते पाहावं, परंतु मला जर विचारलं तुम्ही तर मी तर मंगलमैत्रीच देणार सगळ्यांना आणि मनापासून। कारण शेवटी तेही बाबासाहेबांना खूप मानतो आम्ही आणि तुमच्या माहितीकरता सांगते की साहेबांनीही साहेबांचं एक नेचर होतं आणि त्याचाच प्रभाव आमच्या आता मी लग्न झालं तेव्हा खूप मोठी नव्हती आणि लहानही होती तरी बाबासाहेबांचा आणि साहेबांच्या सभेला वगैरे लहानपणी जात असल्यामुळे माझ्यावर तो तेवढा प्रभाव होताच। क्या आप अपने प्रॉपर्टी और जान माल की सुरक्षा को लेकर परेशान हैं? तो आपकी चिंता का सलूशन लेकर आया है यूथ फोर्स सिक्योरिटी एकेडमी, जहां पर सुरक्षा गार्ड्स को एक्सपर्ट द्वारा तैयार किया गया है। रेगुलर फिटनेस के साथ ही उन्हें सुरक्षा और आगजनी के खतरों से लड़ने के जौहर भी सिखाए जाते हैं। हमारे यहाँ सभी सुरक्षा गार्ड्स का बैकग्राउंड चेक करके ही उन्हें एकेडमी में भर्ती कराया जाता है। शिफ्ट वाइज ड्यूटी होने से प्रॉपर्टी ओनर को चिंता करने की जरूरत नहीं होती। साथ ही हमारे पास इमरजेंसी बैकअप टीम भी तैयार है।
इंडस्ट्रीज, रेसिडेंशियल, कमर्शियल, शॉप्स एंड मॉल, इवेंट या फिर VIP प्रोटेक्शन। दोस्तों, सुरक्षा आपकी, संकल्प हमारा। फॉरेन आइए यूथ फोर्स सिक्योरिटी सर्विसेज। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9422 313968।